हाय गाईज, वेलकम टू अवर चॅनल. माझं नाव यश. मी नम्रता. आणि आपल्या चॅनलचं नाव नमयश. आजपासून आपण ब्लॉगिंग चालू केलेली आहे आणि आपला सगळ्यात पहिला ब्लॉग असणार आहे तो गणपती बाप्पा आगमनाचा. सो गणपती बाप्पा मोरया बोलून आपण आपल्या ब्लॉगने चालू करूया. पण एक मिनटं, तर आपल्याला आपल्या ब्लॉगिंगच्या जर्नीमध्ये काय काय ऑब्स्टेकल्स आलेत, काय काय कठीणही आलेत, ते तुम्हाला आपल्या येत्या पुढच्या ब्लॉग्समध्ये कळेलच. तर चला आजचा ब्लॉग आपण सुरुवात करूया बदलापूरचा राजा माघी गणेश उत्सव 2026च्या भव्य दिव्य आगमनापासून. बघितलं, आगमन हा एकदम सुंदर असं झालेला आहे. फायर शो पण होता, तो पण तुम्हाला मी दाखवला. आता आपण थोडंसं काम करू, तो परत तुम्हाला भेटतो. मोरया बीट्स आली आहे आणि एक वाद्यपथक पण आला आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. असेच व्हिडिओमध्ये सोबत राहा. जसे की तुम्ही बघताय, ते शिवराज ढोलकचा पथक वाजवत आहे. सुंदर अशी धून. तुमच्यापर्यंत येत नसेल म्हणून मी खाली आलो आहे. आता इकडे थोडीशी शांतता आहे. आज आपण बदलापूरचा राजा माघी गणेश उत्सव 2026 यांच्या आगमनासाठी आलो आहे. इथे तुम्ही बघू शकता, अख्खा परिसर सुंदर असं सजवला गेलेला आहे. आज बाप्पाची मूर्ती इकडून जाईल. बदलापूर स्टेशन रोड पूर्ण लाईटिंगने आणि सजवलेलं आहे. उद्यापासून इकडे जत्रासुद्धा चालू होणार आहे आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इथे बदलापूरला येऊ शकता जत्रा बघायला. अजून आपण वरती जाऊ आणि तुम्हाला मी वरती जाऊन भेटतो. मुंबापुरी सजली सारी, माझ्या राजाची आली या स्वारी. पाहुनी तुझे हे रूप उजळल्या दिशा या दाही. दिमाख ऐसा निराळा, शान ही तुझी रे न्यारी. उधळत गुलाला भाडी, रंगली गणेश नगरी. ढोल ताशाचा नाद निनादला, आला रे लालबागचा राजा. ढोल ताशाचा नाद निनादला, आला रे लालबागचा राजा. तर जसं की तुम्ही बघताय, आपण एका ब्रिजवरती आलो होतो अपर अँगल घेण्यासाठी. पण इकडे रोडवरती डेकोरेशन केल्यामुळे आपल्याला काही इकडून अँगल भेटत नाही आहे. तर आपण खाली जाऊया आणि क्लोज व्ह्यूज घेऊया. मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी.
मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी तू आरंभ तू विशेष तूच मुचा श्री गणेश तू आरंभ तू विशेष तूच मुचा श्री गणेश Few moments later. तर जसं की तुम्ही आता बघू शकता रात्रीचे 2:15 झाले आणि आपण बदलापूर स्टेशनला आहोत. आधी तुम्हाला मी सांगितलं की मूर्ती आपल्या खूप जास्त लांब गेलेली, तर आता मी पोचलो आहे मूर्ती जिकडे स्थापन होणार आहे त्या जागेवरती. हे आहे ती जागा, हा आहे त्याचं मंडप आणि अजून फार बरंचसं असं काम बाकी आहे मूर्ती डेकोरेशनचा आणि मूर्ती झाकली गेलेली आहे, अजून पूर्ण काय रिव्हील झालेली नाही आहे. जसं तुम्ही बघू शकता एवढा मोठा या वर्षीचा सेटअप केलेला आहे डेकोरेशनचा आणि मंडपाचा. तर जसं की तुम्ही बघू शकता इथे अजून सेटअपचं काम अजून बाकी आहे खूप असा. हे सगळे मोल्ड्स तयार होत आहेत अजून आणि हा अर्धा सेटअप झालेला आहे स्टेजचा, अर्धा बाकी आहे. जसंच हा पूर्ण सेटअप होईल तसं मी तुम्हाला दाखवेल. तसं तर हा सेटअप मागी गणेश उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे बाप्पाच्या बड्डेच्या दिवशीच होईल, पण काही अशा कारणामुळे मी इकडे बदलापूरमध्ये नसणार आहे. मी जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी. तो ठिकाण काय असेल आणि मी का तिकडे जाणार आहे ते पण तुम्हाला मी सांगेल. तर ब्लॉगमध्ये असेच सोबत राहा.